मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आता लवकरच राज्यामध्ये सर्व विभागाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित परीक्षा या सुरू होणार आहेत। कारण मित्रांनो, महा-आय-टीच्या माध्यमातून 4 कंपन्यांची निवड अखेर झालेली आहे आणि त्याचं टेक्निकल इव्हॅल्युएशन समरी ही महा-आय-टी कॉर्पोरेशन यांच्याद्वारे सर्वांकरिता प्रसारित करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एकूण 5 कंपन्यांची निवड करण्यात येणार होती, परंतु काही कारणास्तव 4 कंपन्या यासाठी पात्र ठरवण्यात आलेल्या आहेत आणि नेमक्या त्या कंपन्या कोणत्या आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। मित्रांनो, आपण इथे बघू शकता 13/3/2020 ला जे टेंडर ओपन झालेलं होतं ते आज फायनल झालेलं आहे। आणि मित्रांनो, इथे बघू शकता ज्या 4 कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या 4 कंपन्यांची नावं इथे आहेत। यामध्ये अपटेक लिमिटेड ही क्वालिफाईड आहे, GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही एक आहे, यानंतर जिंजर वेब प्रायव्हेट लिमिटेड आणि मेटा आय टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या 4 कंपन्यांची निवड इथे करण्यात आलेली आहे। बाकीच्या ज्या काही रेसमध्ये कंपन्या होत्या त्यांची सुद्धा नावे इथे दिलेली आहेत आणि ह्या कंपन्या नॉट क्वालिफाईड आहेत। तर मित्रांनो, अखेर या कंपन्याची निवड झालेली आहे आणि ज्या काही नामवंत कंपन्या होत्या त्या नॉट क्वालिफाय झालेल्या आहेत हे सुद्धा बघणं इथे विशेष महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये TCS सुद्धा आहे आणि इतर ज्या कंपन्या आहेत ज्या की अतिशय चांगल्या प्रकारे परीक्षा राबवतात त्या मात्र इथे नॉट क्वालिफाईड आहेत, परंतु या 4 ज्या कंपन्या आहेत ह्या क्वालिफाय झालेल्या आहेत। तर मित्रांनो, अखेर आपल्या या महापरीक्षेचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। लवकरच मित्रांनो ह्या सर्व परीक्षा पार पाडल्या जाणार आहेत। कालच मी एक पत्र दिलेलं होतं, यामध्ये आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया कशी राबवावी, बिंदू नामावली रोस्टर कशा प्रकारे तयार करावं, कशा प्रकारे बिंदू नामावलीला मागासवर्गीय कक्षाकडून मान्यता घ्यावी, मंजुरी घ्यावी याबद्दलच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि तो वेळापत्रक 18 डिसेंबर 2020 पर्यंत कंप्लीट करायचा आहे आणि नंतर जानेवारीमध्ये आपल्या परीक्षा होतील किंवा मेरिट लिस्टप्रमाणे आपली निवड होईल। त्याचबरोबर 2019 मध्ये ज्या काही जाहिराती आलेल्या होत्या यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, जिल्हा परिषद असेल, यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, त्यानंतर इतर वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत। या सर्व विभागांच्या परीक्षा आता लवकरच सुरू होणार आहेत, त्यासाठी आपण तयार राहायचं आहे। ह्या 4 कंपन्या राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा घेतील आणि ॲट ए टाईम ह्या सर्व परीक्षा चालतील, त्यामुळे आपण सर्वांनी तयार असणं खूप गरजेचं आहे। अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे। निविदा प्रक्रियेत 18 कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला होता आणि त्यापैकी तांत्रिक पडताळणीत पात्र आणि सर्वात कमी रेटवर काम करण्यास ज्या कंपन्या तयार होत्या त्या 4 कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि ही सर्व यादी राज्य शासनाला पाठवल्या जाईल आणि नंतर संबंधित विभाग शासन स्तरावर निर्णय घेणार आहे। ब्लॅकलिस्टेड असा आरोप असलेल्या पात्र कंपन्यांना न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। निविदेतील अटी मान्य नसल्याने नामवंत कंपन्या अपात्र ठरलेल्या आहेत। तर अशा प्रकारचं स्पष्टीकरण जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक महा-आय-टी यांनी इथे दिलेलं आहे। तर मित्रांनो, सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व परीक्षा लवकरात लवकर सुरू होतील अशी आपण आशा बाळगूया आणि जी महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे आपल्या सर्वांकरता ती महत्त्वाची असेल। मित्रांनो, धन्यवाद।